तर मित्रांनो, एक खूप चांगली गोष्ट झाली की आम्ही स्वतः आर्टिफिशियल इंद्रधनुष्य तयार केलं आणि क्रेडिट आपलं अक्षयबाईंना जातं की आम्ही फक्त जे स्लाईड लावले तर अक्षयबाईने तो इंद्रधनुष्य शोधून काढला. मागे आमच्या हेड टॉच आहे, त्यांच्यामधनं पूर्ण आम्ही पुढे आम्ही पूर्ण डगाच्या मध्ये आजोबाच्या टॉपला आहे. तर हेडलाईट आणि आमच्या डोक्याच्या मध्ये असे डग वाहत जात आहेत आणि तेवढं अंतर आहे आणि पुढे आमच्या डग आहेत. त्याच्या डगांच्या मध्ये पण असं रिफ्लेक्शन दिसतंय. मे बी आता तर 3D हां, तेच मग तसं होतं की ते इंद्रवज्र असतं ना, जे कोकण किनाऱ्यात सूर्यामुळे जे होतं ते सगळ्या गोष्टी लिटरली इथं दिसू राहिलं, इथं दिसू राहिलं पण आणि अंधारामध्ये. तेच म्हणजे आपण ते रिटर्न क्रेडिट गोष्ट टू अक्षयबाई. ते म्हणजे आमचा असा विश्वास बसला नाही. म्हणजे माहिती आहे, मी लिटरली किती वेळा होतं की मला एकदा तरी इंद्रवज्र बघायला भेटायला पाहिजे. काय मानव असला फोटो येतोय एक नंबर. तर असं आहे की भन्नाट गोष्ट आहे. म्हणजे मी असं पागल होते, एकदा तरी इंद्रवज्र बघायला पाहिजे आणि भेटायला पाहिजे. आणि तुम्ही इथं कॅम्पिंगला येता आणि तुमच्या एका मित्राच्यामुळे तुम्हाला असं पूर्ण इंद्रवज्र तुम्ही स्वतः क्रिएट करता की डग निसर्गाचे आहेत, मागे लाईट लावता, पुढे पण डग आहेत, मागे पण डग आहेत. आणि असं की युजली असं की तुम्ही असं खाली वरती सूर्य असतो आपल्या डोक्याच्या आणि खाली डग असं ते होतं. आम्ही असं केलं की आमचा सूर्य आता खाली आहे, तिकडे डग वरती आहेत, मध्ये पण डग आहेत आणि इंद्रवज्र बघतोय. एक नंबर फिलिंग आहे.